अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत
जगदंबा माता की जय। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कथेला प्रारंभ झाला. उत्पत्ती बद्दलचं झाली सांगितलं. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तिरीबद्दल ती वंचाने विषय सांगताय. व्यास महर्षी जन्मेजय राजाला जन्मेजय राजा विचारतो, महाराज तुम्ही आम्हाला ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा आणि स्थिती लय हे तिन्ही देवालाने देऊन टाकले काम, हे कार्य दिलं आणि ही सृष्टी किती प्रकारची निर्माण केली ते आम्हाला सविस्तर सांगा. ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पत्ती केली किती प्रकारची, तर ही 4 प्रकारची. व्यास महर्षी शंकराचार्य चारचे उद्भेज अंडज आणि स्त्रीरज हे 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. आणि ही सृष्टी पूर्ण सृष्टी 3 गुणांनी युक्त आहे. हे 3 गुण कोणते? सत्व, रज आणि तम. ह्या 3 गुणापासून ही सृष्टी निर्माण झाली. 4था गुण नाही त्या अंगात माणसाच्या. 3च गुण आहेत. 3 गुणात माणसाची बसत नाही. 4था गुण असला तर मग काय उड्याच पाहिजे असते काही माणसाला. कुठे सत्व गुण जास्त, कुठे तम गुण जास्त, कुठे रज गुण जास्त. प्रत्येकाच्या याच्यामध्ये आपापल्या प्रारब्ध, कर्म आणि संचित या तिन्ही पासून आणि प्रत्येकाचा वेगवेगळा गुण वेगवेगळा भरलेला असतो. प्रत्येक माणूस सारखा नाही, प्रत्येक जीव सारखा नाही. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी बदल आहे. बराच शोध घेतल्यानंतर असं निदर्शनास आले, विज्ञान विभागाला बराच शोध घेतल्यानंतर असं निदर्शनास आले की तुमच्या सारखं असते म्हणे किती 7 असतात, पण त्यात सुद्धा भेद आहे. एकासारखी एकाचा आणखी त्यातला त्यात आणि अनुक्रमाने भेद एवढा लागलाच नाही. आम्ही एवढे जीव तयार केले, एवढे जीव करून एकासारखा एक आणखी सुद्धा नाही. तुम्ही बघा तुमचा अंक काय तर तुम्हाला पैसे सुद्धा येईल, बरोबर आहे. आणि अंक तर सगळ्या सारखंच नाही. काय बदल आहे सांगा मला. पण दुसऱ्या अंक ठेवला की दुसरा अंक येईल का शिकला येईल का? तुमच्या अंक दुसऱ्या पैसे उचलले असतील की लाडकी बहीण म्हणून. खरं करायचं. अहो भगवंताना कशी निर्मिती केली बघा ना. काय भगवंताचे उपकार आहेत. भगवंताचे किती लाख उपकार, त्यातले कोटी उपकार आहेत. एवढा देव निर्माण केला, हा आपल्यासारखा देव दुसऱ्या कोणाचाच नाही. खरंच बरोबर.
डबल मीनिंग सांगितलं नाही तरच परमेश्वर सूत्र काही गोष्टीचं हा ग्रंथ भेट मी ठेवून देतो. वर्षानंतर तिचा अनुभव ग्रंथ मी आज 20 वर्ष आले आणि त्यानंतर ज्यावेळेस स्तवन घ्यायचा विषय ना इथं आल्यानंतर आपोआप स्तवन येतं मला. कसं होतंय काय माहित नाही, काय होतंय काय माहित नाही, चुकतही नाही. मला वाटतं मी पाठ वर्षभराचं पाठ राहत असते माणसाला राहत नसते, कुठतरी चुकते काहीतरी होतंय. कसं येतंय कितीच करता कसं म्हणून घेते काय करते काही नाही सेवा करून घेते ते आईलाच नाही. सगळं तिच्यावरच आहे सगळं. वर्षभर मी कधीच पाहणीत नाही जास्त घेतच नाही. वर्षभर अजिबात नाही. तुम्हाला घरी गेल्यानंतर ते उतरच म्हणत असते तर अजिबात नाही. वर्षानंतर नाही आल्यानंतर कसल्यावर नसतं. बरं कुठून येतोय कसं येते स्मरणशक्ती अंतस्मृती हे त्या जगमेलाच माहिती देणारी असते म्हणून येते. नाही तर आपल्याला काय शक्य आपण किती प्रयत्न केला तरी आपल्याला पुन्हा येत नाही. घरी म्हणायचा प्रयत्न केला तर चुकतेच येतच नाही. हे भगवंताचे उपकार या देवीचे जगदंबेचे उपकार नाही. असो 3 गुणाची सृष्टी निर्माण केली. आपला मित्र सत्व रजतम कुठं सत्वगुण जास्त कुठं रजोगुण जास्त कुठं तमोगुण जास्त. तुकाराम महाराज विचारलं महाराज खरे काय 3 गुणाची माणसं आहेत का? माणसं 3 गुणाची आहेत का? तुकाराम महाराज म्हटलं बरोबर आहे. जे सांगितलं गेलं ते खरे. प्रकाराचे 3 तुका म्हणे तुका सत्वगुण हा श्वेत रंगाचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा, रजोगुण हा तांबड्या रंगाचा आणि तमोगुण हा काळ्या रंगाचा. सत्वगुणी जे माणसं असतात ते कधी बाह्य बोलत नाही, खोटं वागत नाही आणि सन्मार्ग सोडत नाही. देवाच्या भक्तीमध्ये जे असतात ते सत्वगुणी असतात. रजोगुण म्हणजे अहंकार. रजोगुणामध्ये आणखी एक गुण आहे बसत्या जागेवर मिळावं. मी कमवणार नाही, कुणीकडून यावं कसंही व्हावं. त्यांच्यामध्ये जास्त आळस प्रमाण मात्र असते आणि ती ज्याच्याकडे आहे सगळ्यात मोठ्या लोका त्यांनाच आहे. आळस ही मनुष्याला शरीर असतो महारिपू. सगळ्यात मोठ्या शत्रू जीवनामध्ये असत तर ते आळस आहे. रजोगुणी लोक त्यांना तर सगळं मला मिळावं आणि त्यांची प्रवृत्ती कशी असते गुप्त प्रवृत्ती असते. मग त्यांच्या आता काही 40 माणसं असतं राजनोकरी घेते म्हणजे रजोगुणी. त्यांच्या आता काही 40 माणसं राबलेली असतं हे आणून गेले ते आणून गेले आमचं कर तमकं कर ते राबून घेतात आणि आयुष्य सांग जातात. त्यांना देवाची अपेक्षा नाही कुठली काही नाही. फक्त एक म्हणतात हा हे असं करू नका असं करा आमचं करा तम करा. मग त्यांच्याच न्यायाला आलं की मग त्यांच्यात थोडासा साठून भाव थोडा असेल तर मग कदाचित मग त्यांनी साधूंचं रक्षण वगैरे करणं धार्मिकता त्यांच्यात काही प्रमाणे असते. काही ठिकाणी रजोगुण जास्त असला की त्यांच्याकडे धार्मिक अजिबात नसते. आमचा आमचा देवाला दुसरं काही नाही. तुमचं म्हणजे पण गोपाळ कृष्ण भगवान. तमोगुणी जे आहेत तमोगुणी म्हणजे त्यांच्यामध्ये अशी वृत्ती असते त्यांचा रंग तमोगुणाचा काळा. काळा म्हणजे त्याला अंधार पसंत. आता अंधार कोणाला पसंत असतं माहिती का?
जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जो निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिके माऊली जीवनी माझी नाही येते ऐकेल ना. निशाचर लोक असतात ना त्यांच्यामध्ये तमोगुण असतो. निशाचर म्हणजे वाईट वृत्ती, चोरी करणारे, दरोडा घालणारे, खोटं बोलणारे, पावला पावलाला खोटं बोलणारे, त्यांना म्हणायचं तमोगुणी. आणि त्याला काही बोललं की लगेच ते मुक्त आहे, जास्त बोलू नको, बंदूक हातात असेल. अशा तमोगुणी लोकांपासून धोका असतो. रजोगुणी त्यांना कोणाशी काही संबंध नसतो. तुम्हाला सांगितलं सात्विकता थोडी असेल ठीक आहे, नसेल तर मग ते त्यांचं नाही यांचं नाही, ऐकत नाही. रजोगुण सत्वगुण एकत्र असेल तर ते देवाची भक्ती करतात, संतांनाही बांधतात आणि इतर समाजालाही बांधतात. सत्वगुण जास्त आहे त्यांना बाकीचं काहीच आवडत नाही. त्यांना फक्त मी भक्त तू देव ऐसे कवी, त्यांना बाकीचं काहीच आवडत नाही. त्यांना फक्त देवा फक्त भगवंताचं भजन, बाकी त्यांना काही आवडत नाही. या तिन्ही गुणाचं बरोबर महाराज सांगितलं या ठिकाणी. तीन गुणाची सृष्टी ब्रह्मदेवाला सांगितली कशी निर्माण करायचे. जे रहस्य आहे ते देवी गीता ज्याला म्हणतात ते देवी गीतेमध्ये, आणि सगळं सविस्तर रहस्य त्या देवीने सांगितलं की ब्रह्मदेवा अशा प्रकारची सृष्टी तुम्ही तयार करा. आणि ब्रह्मदेवाला तशा प्रकारची तिन्ही प्रकारची सृष्टी आणि हे करायला सुरुवात केली. या सृष्टी निर्मिती करत असताना ब्रह्मदेवानं एक भाव मात्र आपल्याकडे ठेवला. तो भाव म्हणजे जे सात्विक आहेत, जे सत्वगुणी आहेत, ते सत्वगुणी लोक ते आपल्या जवळ लोक करतात. सत्वगुणी लोक हे स्वर्ग प्राप्ती त्यांना होते, भगवंताजवळ राहतात. आणि जे सत्वगुणी नाहीत त्यांना नरकाला जावं लागतं. मग माणसाने सत्वगुण घ्यायचा का रजोगुण घ्यायचा का तमोगुण घ्यायचा हे आपण ठरवायचं. हे विषय थोडा अवघडच आहे. डोक्यावर जात असं काही विषय. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा विषय इतका अवघड विषय ऐकायला माणसाला चांगल्याच असं. संतांच्या ठिकाणी सत्वगुण असतो. म्हणून मला सांगतात की जर माणसाला खरं सुख पाहिजे असेल, खरं सुख पाहिजे असेल तर ते कुठे सुखाय संतांचे केले चरणामध्ये सुखया संत समागमे.
नित्य गुणावे तुझिया नामी धन होती सकल करुणी सर्व काळ प्रेम युक्त सो म्हणून नाही काही सुख जे आहे ते सुख त्या ठिकाणी मिळतंय संतांच्या ठिकाणी मिळतंय म्हणून आश्रित म्हणून संतांच्या ठिकाणी माणसाला राहावं आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर माणसाला सुख मिळून भगवत प्राप्ती होते बाकी काही विषय नाही म्हणून सत्वगुण संतांच्या ठिकाणी असतो सांगायचा विषय असा आला सत्वगुण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाईट भावना नसते सत्वगुण राखणारे संत असतात दाखवणारे भक्त भरपूर आहेत भक्त आहेत दाखवणारे भक्त भरपूर आहेत पण खरे भक्त जे आहेत ते जगाच्या समोर येतच नाही गंभेकरी भक्ती सोबदाती जना अंतरी भावना अशी खूप आहेत लोक आणि लोक त्यांना भूल तरी काय की काही नाही की खरीच्या मागे जातच नाही लोक वाईटाच मार्गाला का करतात लोकांना खरं सांगितलं की वाटणी काय चालल्या चांगल्या ठिकाणी बसवून जा चांगल्या काही करत जा लोकांना कळतच नाही लोकांनी किती पैसे घातले गेले कुठून गेले घातले का नाही चांगले बँकेत ठेवायची व्यवस्थेची राहिली असते पण याला वाटलं 17,000 भरले की 1,00,000 रुपये 17,000चे एवढा मोठा नोट टाकला ते ना लोकांनी 17,000 घेतले गेले काय हरकत नाही 1,00,000 नादामध्ये ती 17,000 गेली निघून 17 गोळा करताना आपल्यावरी संपत्ती गोळा केली गेला करून ते माणूस आता किती घेतात पैसे खोटेच्या मार्गाला लागलं की कधीही खरं भेटत नसतं म्हणून सत्य मार्ग कधीच सोडायचा नाही संतांच्या ठिकाणी सत्य मार्ग असतो म्हणून संतांच्या संपत्तीमध्ये राहायचं कधी संतांच्या संपत्ती मनोमार्ग होते 11वा श्रीपती म्हणते 11वा श्रीपती म्हणजे भगवंत जवळ करता येतो तेव्हा ज्यावेळेस आपण संतांच्या संपत्तीत जातो तेव्हा येणे पंथ ह्या पंथात राहिल्यानंतर 11वा म्हणजे जवळ करावा भगवंत कसा करता येतो जवळ भगवंत त्यांच्या संतांच्या संपत्तीत गेल्यानंतर मनोमार्ग गती मनाला जे मार्ग पाहिजे तो माणसाला मनाला मार्ग मिळतो नाही तर मन जमा केले मनोमार्ग गेला तो तिची मुकला मनाला मार्ग मिळवायचा कसा हे संत सांगतात आपलं मन असं आहे आपलं मन विचलित आहे आपलं मन कुणीकडे जाईल कसं काही सांगता येत नाही मग त्या मनाला मार्ग चांगला मिळावा मग ते मनाला मार्ग लागणारे असे आजार व्हायचं की चोरी कर मला काय नाही कला पूर्वी चल आता मार्ग मिळतो मनाने यांची माणसे मन काय काय का मन स्थिर कधीच होत नाही मन स्थिर करायचं असेल मन भगवंताच्या चरणावर लावायचं असेल तर संतांच्या संगतीत राहावं लागते आणि संतांच्या संगतीत राहिल्यानंतर मन माणसाचं शुद्ध होते आणि मन शुद्ध झालं आणि ज्यांच्या मागणीत आणि भाव सुद्धा शुद्ध होतो आणि शुद्ध भाव झाला माणसाचा काय होते शुद्ध जाता भाव झाला शुद्ध जाता भाव झाला हात
शुद्ध ज्याचा भाव झाला तुम्ही नाही त्याला भगवंत जगजवळ आहे शुद्ध भाव असला पाहिजे भावे कारू चित आणि शुद्ध करून या चित्त म्हणून शुद्ध भाव असला पाहिजे असो ब्रह्मदेवानं ऐकलं सृष्टी निर्माण केली सगळं झालं पण हे करीत असताना ब्रह्मदेव आणखी चुकले ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती सुरू झाली क्रम चालू झाला पण त्यांच्यामध्ये जे काही आणि त्याला वर्ण असं म्हणतात ते टाकायचं राहिलं त्या ठिकाणी त्या गुणाच्या ठिकाणी जो वर्ण असतो ते रंग असतो तो टाकलाच नाही ब्रह्मदेव थोडं चुकले आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक चेतना निर्माण झाली तो म्हणजे अहंकार मग भक्ताच्या मनात अहंकार झाला देवाच्या मनात म्हणजे बाकीच्या जन सगळ्यांच्याच मनात अहंकार झाला पण इथं तर अहंकार जमतच नाही अहंकाराला आम्हाला न लागू तो चुकला होता तो टाकायचा राहिला होता मग त्यावेळेस आणि ह्या आदिशक्तीनं काय केलं आदिशक्तीनं नवार्ण मंत्र सांगितला आणि ब्रह्मदेवाच्या कानामध्ये तो नवार्ण मंत्र ऐकला आणि तो नवार्ण मंत्राच्या जपामुळं आणि त्यांच्या नामस्मरणामुळं आणि तो मंत्र कसा टाकायचा हे ब्रह्मदेवाला कळालं उत्पत्ती झाल्यानंतरचा विषय माणूस म्हणते ना तू खाली करून येत असते का तू खाली करून येते पण त्याला वेळ लागतो तसं झाला प्रकार ब्रह्मदेवाने निर्माण केला देव निर्माण केला चुकलं मग त्याला काय केलं म्हणजे आता ह्याला जीवण्याकरता त्यामुळे त्यांना ती रस रूप खंड तन मात्र ह्या रस रूप ग्रंथ जे आहेत ना ह्याच्यामध्ये जो आहे वर्ण नावाचा विषय आहे म्हणजे रस जो आहे तो टाकला त्यावेळेस आणि माणसाच्या क्षेत्रामधला तो अहंकार कमी झाला आणि माणूस नम्र झाला ते कोणाच्या ठिकाणी टाकला सत्वाच्या ठिकाणी टाकला म्हणून नम्र झाला पिता मला पाठी सगळंच पाठा तरी रात्री सांगितलं 10 वर्ष मला काय माहिती बळमाला कधी असेल त्याला सगळं पाठात करायचं बळमाला त्याला पाठाचं भरपूर आहे शिवपतांनी आम्ही केलीच नाही मला माहितच नाही आपली इथं सांगत काय त्यांना पाठांतर आहे त्यांनी खूप केलं बरं का त्यांनी जीव पूर्ण प्रयत्न करून त्यांनी शिवपता केली ह्या वर्षी थोडा हे झाला विषय पण मला कुणी काही म्हणता कुणी काही म्हणता ते आपल्याच ठिकाणी 4 माणसं घेतले आपल्या ऐकायला बदल काही गरज नाही जगाची आपल्याला बाकीची गरज नाही जेवढे येते तेवढे येते कथा सोडायची नाही कथा करायची ते करायची जेवढी भगवंत ऐकणार आहे विषय नाही चर्चेत डोक्यात विषय घ्यायचं नाही त्यांनी काही म्हणून आपलं चिंतन करायचं म्हणजे करायचं असो प्रमाणे आणि ब्रह्मदेवानं सगळी सृष्टी निर्मिती केली भावाचा विषय सांगितला जन्मीचे राजा वेदेप्रमाणे आणि शुद्ध भावाचा विषय सांगितला शुद्ध भाव असला की परमात्मा दूर असतो शुद्ध ज्याचा भाव झाला दूरी नाही देव ज्याला त्याच वर्षात महाराज खरंच असं होतंय नामस्मरणामुळे माणसाला परमेश्वर भेटतो नामस्मरण माणसाला टाळतोय नेमकं देवीचं नामस्मरण कुठल्या स्वरूपाने करावं तुझा बीजमंत्र काय बीजमंत्राचे शब्द किती हा कसा जप करायचा किती जप करायचा किती जप केल्यामुळे तरी माणसाला भगवतीची प्राप्ती होते देवी माणसाला किती सण भेटते भगवान शंकर आहे सगळ्यात लवकर भेटता आले म्हणजे भगवान शंकर आहे की नाही मग देवी किती सण भेटते देवीची प्राप्ती होण्यासाठी आणि साधन काय करायचं हे आम्हाला सांगा व्यासवर शंकर लागेल तुला आणि ते चरित्र सांगतो सूत महर्षी शून्यकांना सांगा चरित्र सांगतायत मी असं पृथ्वीवर भरपूर तीर्थयात्रा केली तीर्थयात्रा करत असताना मी तुम्हाला घडलेला प्रसंग सांगतो राजा नवात्म मंत्र
म्हणजेच 9 अक्षराचा मंत्र. मंत्र किती अक्षराचा आहे? 9 अक्षराचा मंत्र. तर 99 मंत्र म्हणतात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नावाचा मंत्र आहे. ह्या मंत्राचा 99 मंत्राला जप आणि केला तर 100% आणि भगवतीची प्राप्ती होते. हा देवीचा मंत्र आहे. मग देवी किती प्रकारची आहे? व्यासपीठ संकट राजन देवी ही एक प्रकारची नाही. 9 दिवस पर्यंतचा विषय आहे. 9 दिवस पर्यंतचा. तर ह्या 9 दिवसाच्या 9 दुर्गा आहेत का? नवदुर्गा प्रकीर्तिता हा 9 प्रकारच्या अन्य देवी आहेत का? देवीचे नाव काय आहे राजे तुम्हाला? प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति पुष्पांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाचमं. आणि दुर्गा इति नवदुर्गा प्रकीर्तिता. वेळेप्रमाणे नवदुर्गा त्यांनी सांगितल्या. नवरात्रामध्ये नवदुर्गाचं पूजन करायला सांगितलं. म्हणजे ह्या नवदुर्गा प्रकीर्तिता व्यास महर्षी शंकराचार्य ह्या बीज मंत्राचा जप केल्यानं आणि माणसाला काय होते? ज्याला वाचा नसेल त्याला वाचा सुद्धा होते. मुखं करोति वाचालं भंगुं लक्ष्यते ग्रीं यत्र पातमहं वन्दे परमानंदं माधवं. ज्याला बोलता येतं त्याला बोलता येतं. ज्याला हातपाय नाही तो करतो. मला तुम्ही काहीतरी कुठं बोलताय? प्रमाण येतं. आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय तुका म्हणे गवती तर दे रे नाचत जाऊ त्याच्या गावाने गेला एवढंच काय? नामस्मरणात एवढी ताकद आहे. मेले माणूस जित उठली विरकाना ते कासी लढणार विसावासी प्रेम मेलेल्या माणसाची जिवंत करायची ताकद आहे नामस्मरणामध्ये. केले हो संतांनी. मेलेल्या माणसाला जिवंत करता येते एवढी ताकद नामात. सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना कसं माहित आहे. एक महाराज बसले होते. तुम्ही ऐकली करतात माऊलीची कथा. सगळ्यांनी ऐकली करतात. भाऊ दरवर्षी माणूस कामून बसले म्हणजे माणसं सगळे हे एक बसलेले भरपूर आणि हे महाराज समाधीस्था बसले. म्हणजे काय झालं म्हणजे कामून बसला अहो म्हणजे हे महाराज आहेत ना हे महाराज ह्या समाधी उठले की बरोबर म्हणजे एका माणसाला जिवंत करतात. म्हणजे मग हे समजे म्हणजे कोण भाग्यवाने काय माहिती काय माणूस. आता कोणाचं नशीब कोणाचं काय काय माहिती पण एक माणूस ते उठत म्हणजे मला भरपूर प्रयत्न सांगितलं. ते कोणी बघितलं मुक्ताबाई का बघितलं बघितलं दादा म्हणजे असं आहे का? इतक्यात मुक्ताबाईला असं की तुला बघितलं कुत्रीचा हाड होते. इतकं झाड तुकडा होता पण झाडाचा हातात घेतला आणि असा भिरकावला पलीकडच्या प्रेताच्या. सगळे प्रेत उठून बसले आणि ते कुत्रीचं हाड करत ती कुत्री तयार झाली आणि कुत्री पापा करीत निघून गेली. सामर्थ्य काय होत नाही. गेलं माणूस जिंकलं उठलेलं ताकद आहे. नामात ताकद आहे. आपण करू शकत नाही. काय करू शकत नाही? नामच नाही तेवढं आपण घेऊन घेतलं. आपल्यात ताकदच नाही तेवढी. तेवढी शक्ती येण्याकरता आपण रात्रंदिवस ध्यास लावून बसलो तर 100% आपल्या सुद्धा ताकद शक्ती येते. पण इथं थोडी शक्ती आली ना 1000 2000 10,000 जे झाला काही झालं किंवा त्याचं वाटलं होते कसं तुला चांगलं व्हायचं ती झाली की ताकद गेली निघून पूर्ण. पुन्हा काय करू शिल्लक राहिले. सकाळी पूजा करायची आणि दुपारी शाळेत आपल्याला तरी झालं सकाळला पूजा केलं आपलं हेच राहिले. मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला आमचं पाहिजे तमचं पाहिजे ह्याच्या दिवशी निघून सांगितलं आणि आपण सगळं
पुण्य केलेलं सगळं क्षय होऊन चाललाय, पुण्य शिल्लकच नाही झालं ते पुणे काही शिल्लक, तर काय राहणार शिल्लक? आणि काय होणार आपल्या वाटतं? आपण किती बोलायचं लोक आपलं खरं काहीच होईना झालंय, असं झालं पाहिजे, होईनच झाले, कसं काय होई नाही, आणि शक्ती उरली नाही तुमच्याकडे, कसं होईल तुमचं खरं? तुम्ही जे शब्द वापरला ते कोणच व्हायला लागला. वाणीमध्ये ताकदच नाही, शक्तीच नाही. वाणीमध्ये शक्ती न करता नामस्मरण हे गरज आहे बरं. शुद्ध भाव बोला की संपत्तीत होते. शुद्ध महर्षी श्री व्यंकटना कथा सांगतायत. एकदा तीर्थयात्रा मी करत होतो. तीर्थयात्रा करीत असताना आणि मी नैमिषारण्यमध्ये एका ठिकाणी आलो. त्या ठिकाणी ब्रह्मपुत्र होते. त्या ठिकाणी बसलो आणि विषय झाला. त्या ठिकाणी जमदग्नी मुनी होते. त्या जमदग्नी मुनींनी प्रश्न केला, त्या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणतं? प्रत्येकाची प्रत्येक विचार केला. कोणी म्हणजे आरंभाचा मूळ जे आहे ते गणपती ते सगळ्यात मोठं दैवत आहे. कोणी म्हणत नाही भगवान शंकर मोठं दैवत आहे. कोणी म्हणत नाही महाविष्णू दैवत मोठे. कोणी काही म्हणायला लागला. त्यांनी सांगितलं मला नाही, सगळ्यात जगात श्रेष्ठ दैवत असेल तर ती आदिमाया शक्ती मूळ स्वरूप जे आहे ती सगळ्यात मोठी शक्ती. तिच्यामुळे सगळी उत्पत्ती झाली आणि मग ती मूळ आहे ना, ती शक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. कशावरून? घडलेला अनुभव सांगतो म्हणजे त्यावरून तुम्ही सिद्धांत घ्यायचा. एखादी गोष्ट सत्यात उतरत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. ज्यावेळी सत्यात एखादी गोष्ट उतरते तर विश्वास ठेवायचा. आणि त्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केली. कोसळ देशामध्ये एक ब्राह्मण असता. त्या ब्राह्मणाचं नाव देवदत्त नावाचा ब्राह्मण. निर्धन होता. संपत्ती जवळ नव्हती. पैसा नव्हता. काही नव्हता. पण बिचारा 4 वेळ निष्णात असणारा ब्राह्मण होता. अंगावर तेज भरपूर होत. लग्न झालं. लग्नानंतर बरेच दिवस निघून गेले पण संतती काही होत नाही. संतती करता नाना यत्न केले. बरेच ठिकाणी दाखवलं. त्या काळात डॉक्टर नव्हते. वैद्य लोकांना दाखवायचे. नाडी तपासणी केली.
नारी अशी बघायची त्यांच्याविषयी आपण मुख्यानं बसायला बरं का, त्यांना काही सांगायचं नाही आपलं काय दुखायचं काही नाही ते त्यांच्याशी फक्त नारी धडे झाल्यात आणि त्यांचा तुम्हाला कफ वात किंवा पित्त या तिन्हीपैकी कोणता दोष झालाय ते त्यांनी सांगायचे. तुम्हाला सहज झाली नाही का तिथं नाका झाल्यानंतर डॉक्टर तरी विचार तुम्हाला काय झालं आणि नारी हातात धरली तुम्ही काय सांगायचं, तुम्ही नारी कशाला हातात धरली पाहण्याकरता, मग तुम्ही ओळखा तुम्हाला काय झालंय काय नाही ते आपल्या चर्चा काय झालं. पहिल्या काळात तसं नव्हतं, फक्त नारी अशी हातात घेतली की ते काही तुम्हाला असं झालंय त्याला म्हणायचा अभ्यास. अभ्यास केल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही. असा ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास पाहिजे. मग बऱ्याच जणांनी पाहिलं की म्हणजे मला दोष काही दिसत नाही, वैद्य आले भरपूर त्यांनी तपासलं सगळं 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 झालं, देवाची नवस झाले सायास झाले सगळं केलं पण संततीच होत नाही. हे देवदत्त बनायचे असं तुमचा प्रांताचा दोष काहीतरी पूर्वजन्मात काही करता दोष असेल संतती होत नाही. याला आपल्या आपण काय करू शकतो, नशिबातच नसल्यानंतर आता त्याला इलाजच नाही. असं तर होईल नसं तर काय आपण करणार त्याला इलाज काय. बऱ्याच दिवसापर्यंत प्रयत्न केला पण संततीच होत नाही. एके दिवशी योगायोग समजायचा वशिष्ठ मुनीची आणि त्यांची भेट झाली. देवदत्तांनी साष्टांग नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं म्हणजे एकच आहे, तुला संतुष्टी होण्याकरता तुला एक यज्ञ करावा लागतो. त्या यज्ञाला 4 वेदाचे ब्राह्मण बोलावे लागतात. जर तू ते ब्राह्मण बोलून तू यज्ञ केलास तर 100% तुला संपत्ती होते. त्याला निष्ठी नावाचे यज्ञ म्हणतात. काय म्हणायचे निष्ठी, निष्ठी नाही, निष्ठी म्हणजे आपला बसता प्रवास करायचे असते. निष्ठी ही शब्द पहिला निष्ठी मला करावं लागते. तर ते केलं यज्ञ जर केला तर तुम्हाला 100% संपत्ती होते. माझा हा विषय पटला, महाराज म्हणजे काही हरकत नाही, बस आता लगेच तयारी लागतो. मोठं आपल्या साधन सामग्री काय लागणार काही नाही ते पूर्ण त्यांनी आणि गोळा करायला सुरुवात केली. सगळी सामग्री गोळा केली. लक्षात ठेवा कुठलंही कार्य करायच्या आधी आपल्या घरी सगळं साहित्य आणून ठेवा लागते आणि साहित्य आणून घेऊन पर्यंत 10 पावली घरी आले आणि तुमच्या घरी असं सकाळी तुम्ही बोलू लागला आणि सामान ते काय तुला आता आणतो अहो म्हणजे भूक लागली की आता पुन्हा किती आणणार तुम्ही आधी काही यज्ञासाठी सगळं साहित्य गोळा केलं सगळं केलं आणि ब्राह्मण सांगायला गेले. ब्राह्मण सांगितले 4 वेदाचे ब्राह्मण सांगितले. 4 वेदाचे ब्राह्मण आले. 4 वेदाच्या ब्राह्मणाने मंत्र म्हणायला सुरुवात केली. प्रत्येक वेदाचा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 4 वेदाचे आणि ब्राह्मण मंत्र म्हणतायत आणि एक दिवस त्याला पूर्ण होत घ्यायला आहे. इतक्यात काय झालं आणि तो सामवेदी साम गायन करणारा आणि जो ब्राह्मण होता आणि तो गायन करू लागला. गायन रूपी आणि साम गायन असते. मंत्र कसा असतो आपण सरळ असा ऋग्वेदी मंत्र झाला पण गायन मध्ये काय असतं कसं नसतं ते गायन शैली प्रकार असतात. साम गायन असणारा तो ब्राह्मण आणि करू लागला. करता असताना अचानक एका ठिकाणी बसला. हे जे देवदत्त होते त्यांना 4 वेदात निष्णात होते. मी अगोदर तुम्हाला सांगितलं आम्हाला जर पाठीमागे गेले आवाज बंद करा. फक्त 10 मिनिटं राहिली का 10 मिनिटं घेतो बघा. थोडे आवाज पाठीमागचा बाहेर तिकडचा बंद करा. लेकरायचा लेकरं पाठीमागे बोलू नका. इथून मला आवाज यायला
कोणी सांभाळले का पाठीमागं. आणि स्वर चुकला, स्वर कळाला त्यांना चुकल्याचा. देवदत्ताने त्या ब्राह्मणाला पाहिलं आणि ब्राह्मणाला म्हणायला लागले, अहो म्हणजे तुम्हाला कळते का नाही काही. गेले 25 वर्ष झाली आणि संततीसाठी प्रयत्न करतो, मला 25 वर्षापासून संतती नाही. आणि मला मुलीनं सांगितलं की हा यज्ञ करा, त्या यज्ञापासून मला संतती होईल, म्हणून मी अति भावनेनं हा यज्ञ करतोय. अहो किती अट्टहास तुम्हाला सांगू, किती कोणाचं खर्च काढले, किती काय आणले सामान, ते सगळं एवढं करून मी असताना हे यज्ञ आयोजन केलाय की यज्ञ चांगला होईल म्हणून. आणि महाराज तुम्ही चुकताय यज्ञामध्ये, तुम्ही यज्ञामध्ये करताना असताना आणि तुम्ही स्वर चुकविला. अहो माझा यज्ञ असा कसा सफल होईल, मंत्र बरोबर म्हणा ना. ते जे साम गायन करणारे ब्राह्मण होते, म्हणता एकदम पुढे ना पुढचा मंत्र म्हणायचा, स्तब्ध झाले. दुसरे जे 3 जण होते ज्यांच्यावर दुसरीकडे मंत्र म्हणायची मिळाली होती, ते मात्र येत असून सुद्धा ते गप्पच झाले. ते म्हणजे महाराज आणि त्याच्यापुढे मंत्र म्हणून अवघडच आहे. थरथर कापायला लागले ब्राह्मण. ते म्हणजे तुम्हाला 4 वेदाचे मंत्र बरोबर आहे, पण आता आमची हिंमतच होईल तुमच्याकडे म्हणायची. तू काय की माणूस 100% माणसाला पुढे बोलता येत नाही. किती विद्वान आमच्या, किती विद्वान आमच्या. एका चूक तुम्ही निघाली की दुसऱ्या माणसाची हिंमत चूक नाही पडायची पुढे. ते म्हणजे ह्याची चूक निघाली, अरे बापरे मोठ्या विद्वानाची चूक निघाली, आपलं काय भले म्हणून दुसरे बोलतच नाही. ज्या ब्राह्मणाला बोलला, देवदत्त बोलले, त्या ब्राह्मण महाराजांना काढा घाला. ते ताबडतोब उठले, हातात पाणी घेतलं आणि त्या यज्ञावर शिंपडलं. जा बघितलं संतत होणार नाही. आमच्या डोळ्यावर पडले, हे तू ओढलं की झापडच उघडली. गडबड उठली पाणी. ब्राह्मण महाराज तुमचा अपमान केला, राग बोलू नका, तुम्हाला बोरा पण बोललो नाही, पण मी माझ्या कळकळीला बोललो म्हणून तुम्हाला वाटलं आपण असं. तो क्षमा करा महाराज, काही करा, पण मला शाप द्या, मला फक्त करा, मला संतती हवी लागल असं म्हणू नका महाराज, काहीतरी करा. मग त्या ब्राह्मणाने शाप दिला. ते म्हणले तुम्हाला संतती होईल, पण मूर्ख निघलेलं म्हणजे मूर्ख होईल आधी आणि नंतर चांगली होईल. तुम्हाला लेकरू होईल, लेकरू होण्याबद्दल समाज नाही, पण मूर्ख निघते. महाराज तसं म्हणू नका. तुमच्या मुलांकरी ब्रह्मवाच आहे, मंत्राधीनम जगत सर्वम मंत्राधिष्ठित दैवतम, ते मंत्र ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवतः. काही करा, पण सध्या त्याला ज्ञानवान होईल, आशीर्वाद द्या. मग थोडी ती शांत झाली आणि त्यांनी ठीक आहे, होईल बघा, चांगलं होईल, मग काय लागलं होईल. ज्ञान येईल त्याला, पण थोडं उशिरा येईल, लवकर लहानपणीला कळायचं नाही काही. आणि मग यज्ञ पूर्ण केला. त्यांनी सांगितलं, आता माझ्या तोंडाला मौन, आता मी एक शब्द बोलणार नाही, बस तुम्हाला काय मंत्र माहिती कशी माहिती तशी म्हणा, आता बोलत नाही मी, फक्त आता मुख्यात सोडून घेतो आणि बसतो म्हणजे. आणि मग ती बसते. यज्ञ सफळ बस झाला, पूर्ण झाला. यज्ञ झाल्यानंतर यज्ञात ही फळ माणसाला मिळत असते 100%. चांगलं कर्तव्य केलं की चांगलं कर्तव्य फळ 100% मिळते. आनंदाला मनोभावाची गोष्ट केली त्याचं 100% फळ मिळते. पण करताना कुचकुच थोडी झाली, थोडी जरी तरी ते 100% काही असं होते नाही. देव पावते का नाही म्हणलं की मग 100% पुढे यायची गरज नाही, आपण घरी जायचं पुढे सकाळच नाही. हो ते तिकडं ते औषध नाही, पुढे तिकडे लहान माणसाला ते महाराज सांगितलं आणि ते बस ते औषध द्यायचं. ते औषध घेतलं की कोणते रोग आणि कोणतं घेतलं, निघाले खाली रस्त्याला महाराज गेले. आणि तितक्यात एक त्या महाराजासमोर एक माणूस होता. ते म्हणला, महाराज तुमच्या पावशी औषध दिलं होतं, पण ते थोडा पाय थोडा वाकडा पडायलाच म्हणा, कसं काही नाही की कसं पाहिजे ते गुजरात म्हणा, तू पाहिलाच म्हणला असं म्हणा. हे नाही ऐकलं म्हणजे तेच राहिले ना, आपलं राहत आहे का नाही की राहतच नाही. गोपाळ नाही कसं संशय म्हणत आला की समजा विषय संशय आणि थोर आणि का नाही. आणि हेच त्यांच्या मनामध्ये आज विषय झाला. पण 100% फळ प्राप्त झालं म्हणजे त्यांना संतती झाली.
त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यावर त्यांना इतका आनंद झाला की म्हणजे बाबा म्हणजे काही असं नाही, मला मुलगा झाला. अगदी आनंदी आनंद. आता ते किती सांभाळतो काय करते काय माहिती, पण माझ्या लेकरू झाली की आनंदी आनंद असतो. सांभाळतो तिला जाता घडत नाही असो. मग अगदी आनंदी आनंद तो आणि मुलगा बघत आणि तो 7 वर्षाचा झाला. माणसाला वाटायला आता बोलून कितीतरी बोलायला त्याला बोलायला प्रयत्न केला, म्हणजे नुसती त्याच्याकडे बघायचं. कोणी म्हणलं अरे इकडे बाळा इकडे, इथं जायचं तिथपर्यंत, पण बोलायचं म्हणलं नुसतं बघायचं असेल त्याला काहीच करायचं नाही. जावल्यामध्ये शाळेत शिकल, गुरुजीकडे शाळेत ठेवलं, म्हणजे मुलाला शिकवा आमच्या मुलाला महाराज ठेवलं. त्यांनी 6 महिने ते करायला ठेवलं, 6 महिने. आणि एके दिवशी आणून घातलं, म्हणजे 6 महिने महाराज कसं सांभाळले काय तुमच्या लेकराला आम्हाला माहित आहे. म्हणून तुम्हाला एकूण इकडे पुणे येऊन सांभाळलं काहीच नाही, म्हणजे काही उपयोग नाही. म्हणजे काय झालं, अहो एक बरोबर शब्द तरी या मुलाला लागले की मन नुसतं कोणाकडे पाहत नाही तिथे बहुतेक मुकई का काही. खूप आनंद वाईट वाटलं, म्हणजे काय सांगावं, म्हणजे 100% त्या आणि ब्राह्मणाने आपल्याला शाप दिला. त्या शापाचा परिणाम हा मूर्ख जन्माला आला. बरेच दिवस झाले ते सारखा खूप प्रयत्न केला त्याला बोलायचं, अरे बोल ना बाबा बोल ना, तुला काहीच करायचं तुम्हाला नाही. शेवटी हा बालक म्हणता हा 16 वर्षाचा झाला. ह्याला वाचाच नाही, त्याला सगळं करायचं, कोण बोलतंय काही नाही, ते सगळं करायचं, त्याच्याकडे भाषा सगळं व्हायचं, पण ह्याला वाचाच नाही, बुद्धीच यायची नाही याला की आपण काय उत्तर द्यावं ते. आणि हा नुसता ऐकूनच घ्यायचा. शेवटी दिवशी देवदत्ताला राग आला की असा कसं जन्माला मला माझ्या पोटी, मी एवढा विद्वान माणूस, सगळ्या जिल्ह्यामध्ये माझ्या असणारी ख्याती सगळ्या अख्ख्या त्यामध्ये देशामध्ये, आणि माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा. बरोबर एको गुणी पुत्र होण्याचे मूर्ख शतान देते. बरोबर एको गुणी एकच पुत्र जन्माला यावा, पण गुणवान असावा. 100 मुलासाठी जन्म काय उपयोग बोलतो. पुत्र भावायचा गुणला जाता निघून टाकायचं बाहेर, 1 मिनिटच टाकायला जाऊ नको. काय तुला तुला सांभाळून काय तुझं माझा, अरे मूर्ख जन्माला लागतो, मूर्खच म्हणजे तुला काही कळत नाही, तुला बुद्धी नाही, तुला काही कळत नाही, मन नाही, बोलता येत नाही, वाचा नाही, तुला घरात ठेवून काय करायचं, चल नाही घराच्या बाहेर. घरातून आणि वडिलांनी हाकालून दिलं तिला 16व्या वर्षी. तो आणि घराच्या बाहेर पडला, वनामध्ये गेला आणि वनामध्ये एकटाच राहू लागला. आणि वनामध्ये राहता काय करायचं, झाडाची फळं खायची, गंगेला स्नान करायचं, दिवसभर काहीच काम नाही, फक्त चिंतन करायचं मनामध्ये, फक्त मला चिंतन करायचं. रस्त्यानं त्या वनावरून कोण जाऊ लागलं, कोणी विचारलं अरे बाबा आमका असणार हे रस्त्याला एक माणूस गेला का, त्यानं फक्त अशी मान हलवायची, बोलता येत नाही, बोलायचंच नाही, विशेष नाही, करतच नाही, पण खोटं कधी बोलला नाही. म्हणजे खऱ्यानंच वागला, खोटं कधी बोलला नाही, अशा प्रमाणात त्या वनामध्ये धोका विषय. आणि सारखं चिंतन करायचा, त्याच्या मला दिग्गज चिंतन करायचं
की मी 16 वर्ष झालो, मला बुद्धी का नाही, मला का बोलता येत नाही, काय कारण असेल बरं. मला वडिलांनी हाकालून घराच्या बाहेर काढलं, आतापर्यंत आणि घरी सांभाळलं, आता मी जगतो, मला मृत्यू येत नाही, मी वनात एकटा पडलोय, मला साप खात नाही, वाघ खात नाही, काहीच होत नाही, माझ्या जवळून मार जातात, सिंह जातात, ते मला काही कळत नाही. काय केलं असेल मी, काय जन्मा येऊन या केली या दोरी देवा केली या दोरी हात घरोघरी आणि भक्ताची सुखी नाही तेरे वाचा मलाही कळत नाही. इतकं वर्ष होईपर्यंत मला का बोलता येत नाही असं म्हणत म्हणत त्या मनामध्ये त्याची 10 वर्ष निघून गेली. पहिले 16 आणि 26 वर्ष झाले पूर्ण. आणि जो श्राप लागलेला होता ब्राह्मणाचा तो श्राप निघण्याची वेळ आली. कुठली गोष्ट मर्यादेपर्यंत वेळपर्यंत आणि कुठली गोष्ट असते. बऱ्याच जणांना वाटतं की काय सांगावं महाराज, आम्हाला खूप दिवसाची इच्छा आहे, आपल्या नशिबात अमुक गोष्ट भेटेल का. बरीच वर्ष झाली आम्हाला, आम्ही घर घेण्याची इच्छा आहे, तुला घेण्याची इच्छा आहे, अमुक घेण्याची इच्छा आहे, अमुक घेण्याची इच्छा आहे. बरेच जण असतात काही गोष्टी बऱ्याच करतात ना, आम्हाला वाहन घेण्याची इच्छा आहे, खूप सारे प्रयत्न करतो पण मिळतच नाही. जोपर्यंत ती वेळ येत नाही
तोपर्यंत कितीतरी वाट पाहिली तर ती मिळत नाही. जवळच असणारी जवळ येते वस्तू ती पण जवळच दूर होते. काही त्यांचा सौदा ठरतो वस्तू ती परत जाते. असं नेमकं प्रारब्ध संचित कर्म जोपर्यंत आपलं जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत ती गोष्ट होत नाही. येण्याप्रमाणे 26 वर्ष पूर्ण झाले, श्रापातून मुक्त होण्याची वेळ आली. हा बालक जो आहे आता मोठा झाला, ते बालक नसून हा खरा प्रमाण वागायचा. म्हणून ह्याचं नाव पडलं, ह्याला सत्यव्रत असं म्हणतात. हा देवदत्ताच्या पूर्वजन्माला हा सत्यव्रत. अचानक एके दिवशी रस्त्याने समोर पाहिलं, एक प्राणी धावत 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 याच्याने कितीपर्यंत म्हणजे आश्रमापर्यंत आला. त्याला बाण लागला होता आणि व्याकुळ अवस्थेमध्ये म्याच्या अवस्थेची असेल ते प्राणीच्या वेगळ्या काही संस्कारासोबत भयंकर आवाज देत 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 त्याच्या कितीपर्यंत आश्रमापर्यंत आला. त्याला पाहिलं त्यानं, त्याच्या पोटात कळवळून आलं त्या सत्यव्रताच्या. आणि बापरे, मला कोणतरी बाण मारला त्या प्राण्याला. जवळ जाऊ तरी प्राणी जवळ येऊ द्यायचा नाही, बाण काढू द्यायचा नाही. जवळ जाऊ तरी कसं, मग प्राणी तिथून निघाला आणि प्राणीच्या कुटीच्या पाठीमागे लपून बसला. ज्या माणसाला बाण मारला होता तो कुटीपर्यंत आला आणि कुटीजवळ आल्यानंतर हा जो सत्यव्रत आहे त्या सत्यव्रताला म्हणायला लागला, अरे बाबा, मी एक आधी प्राण्याला बाण मारला होता, तो माझी शिकार आहे, तो सावध आहे माझा. त्या प्राण्याला मला घेऊन जायचंय. ते प्राणी ह्या दिशेने इकडे आला होता. सांग बरं बाळा, कोणत्या दिशेने गेला? इकडे गेला, इकडे गेला का इकडे गेला? मला माहिती तुझं नाव सत्यव्रत आहे. तू कधीही खोटं बोलत नाहीस, तू सत्यवादी आहेस, म्हणून तुला सत्यव्रत म्हणतात. तू खरं सांग, कोणीकडे गेला तो प्राणी? त्यानं पाहिलं की मला इथं खरं जर बोलावं तर पाप आहे. काही ठिकाणी खरंच बोलावं लागतंय. खरंच नाही बोललं, खरंच नाही बोललं 100% माणसाला पाठक लागतंय. आणि काही ठिकाणी सत्य बोलता येत नाही, अशा ठिकाणी सत्य बोलायचं नसतं आणि काही ठिकाणी पाप लागतंय. Thank you.
माझे घातलेल्या भयंकराने सत्य मार्गाला जमताव, सत्य मार्गाला जमणारा हा सत्यव्रत याबद्दल सांगताय काय? अरे मग तुला माहिती कोणी का तो प्राणी केलाय? खरं सांग मला, कुठलं बोल शकतो नरकाला जायचे? खरं सांग. तिला बघितलं आता मला मृत्यू तरी पावलं, मला वाईट गती तरी काम झाली, हरकत नाही, पण माझ्यामुळं त्या जीवाचा घात होईल म्हणून मला त्याला सोडवायचंय. मला त्याला बाण जो लागलाय तो मला बाण काढायचा आहे, त्याला वाचवायचंय, मला त्याला मारायचं नाही. म्हणजे मला तर दृढ विश्वास बसला, त्याचं मन व्याकुळ झालं. आणि ज्यांचा जो दया असते ना, दया निधी संत ते त्यांना संत म्हणतात. संत श्री म्हणतात, संत त्यांना म्हणतात ज्यांचा जो दया क्षमा शांती सगळं असते ते संत असतात. आणि त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि यांना वाचा फुटली, सत्यव्रताला वाचा फुटली. आणि वाचा फुटून म्हणजे ते बोलायला लागले. ते म्हणजे अरे बाबा तू ज्यांना विचारतोस ना, सत्यव्रत काय म्हणताय, तू ज्याला विचारतोस ते सांगू शकत नाहीत, आणि ज्याला सांगता येतं ते पाहू शकत नाही. सत्यव्रताला असं बोलल्यानंतर समोरचा तो शिकारी तो भारती आहे ना, तो म्हणाला तू काय म्हणतोस, तुला कळतं का? ते बोला मला कळायलंय म्हणून तुला मी सांगतोय. अरे बाबा ज्याला सांगता येतं ना त्याला पाहता येत नाही, आणि ज्याला पाहता येतं त्याला सांगता येत नाही. तुम्हाला कळालं का मी काय म्हणतो? कोणी बघितलं? डोळ्याने बघितलं. डोळ्याने बघितलं, डोळ्याने सांगता येते का? सांगायचं पुन्हा मुखानं सांगायचे. मुखानं बघितलं का? नाही. मग मी काय सांगू? ते मी सांगू शकत नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, तीनदा त्याला उत्तर दिसत दिलं. तो शिकारी म्हणायला लागला, महाराज मला काय सांगतात हे मला कळत नाही, आणि ते काय होतं ती मला भाषाच कळत झाली. मी त्यांना विचारतोय तर ते सांगतात की काही कळायच मार्ग नाही. ते म्हणजे तुम्हाला कळणार नाही, पण मला कळालं. ती तुला सांगतोय वाचा फुटली. आणि ज्यावेळेस त्यांना शब्द फुटले होते तो पक्षी, तो प्राणी जो आहे, तो प्राणी ओढून घेताना त्याच्या मुखातून प्रत्येकाचा प्रकार यांच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले होते. बीज मंत्रामध्ये नवाक्षर मंत्र जे आहे, तर ओम पहिला शब्द आपला देवीचा झाला. पहिला शब्द सांगितला ओम, मी पुढे दिलं आकार उगलं. आता एक ब्रह्मदेवाचा विषय झाला. ब्रह्मदेवाचा उशिरा करताना त्या बीज मंत्राला जप केला होता. नाद ब्रह्म जे पृथ्वीच्या सृष्टीच्या निर्माण झालं ते शब्द झाला, म्हणजे त्यातून आदिमाया शक्ती निर्माण झाली. दुसरा तो शब्द आहे नवानव शब्द असला, तो म्हणजे ऐन नावाचा शब्द यांच्या मुखात आला. त्या सत्यव्रताच्या मुखात आला म्हणून त्या सत्यव्रताला वाचा फुटली. त्याला सरस्वती देवी प्रसन्न झाली आणि सरस्वती त्याच्या जिभेवर नांदू लागली. त्यावेळेस पासूनच त्याच्या मुखाला आतापर्यंत शब्द एकही नव्हता, त्याला बोलता येत नव्हतं. ज्यावेळेस बोलायला लागला त्यावेळेस सरस्वती देवी ती आली, त्याच्या कृपा झाली आणि त्यांच्या हातातून, त्या प्रिय सत्यव्रताच्या हातातून आणि अनेक ग्रंथ निर्माण झाले. गोपाळ कृष्ण भगवान. आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस ती गोष्ट, आता पुढच्या पिढीचं काही माहित नाही, काय काय होणार काय माहित नाही, पुढच्या पिढीला काही विषय माहित नाही. पण आमच्या लहानपणीची गोष्ट आहे, लहानपणीची म्हणजे आतापर्यंतची गोष्ट आहे, 10 वर्षापर्यंतची खालची गोष्ट. आता आपल्याकडे जर आता माहित नाही तरी सांगतो. लेकरू शाळेत घालायचं असतं ना तर बरेच जण काय करतो ना, तिला आपल्या जवळ बासर म्हणून गाव आहे, बासर तिथं संस्कृती आहे. बासरला तिकडच्या भागात तेच करतात. तिकडच्या भागात ते काय करतात, लेकरी आणि पाटी तिथं मिळते विकत, ती घेऊन जायची. लेकरं तिथं घेऊन जायचं आणि लेकरच्या घरात तिथं श्री गणेशाय नमः ते ब्राह्मण त्या लेकरचा हात धरतात आणि ते ब्राह्मण ते लिहून पाठवून देतात श्री म्हणून. पहिले अक्षर श्री गणेशाय नमः सुरुवात करायची लेकरी पाठी घेऊन. ते मुद्दाम तिथे घेऊन जातात लेकरला. लेकरला त्या पाठीवर लिहून घेतात. पाठी लेकरी प्रसाद म्हणून घेऊन यायची. असं पहिलं लेकरला शिक्षण शिकत होते. आता शिक्षण लेकरचे मोबाईलवर जायचं सगळे. लेकरचे डोळे बाकड झाले ते मोबाईल सुद्धा नाही. झोपही काहीच होईल. गोपाळ कृष्ण भगवान.
जन्मलं की ते 2 महिन्याचं 3 महिन्याचं मोबाईल त्याला बघ 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 हे बघ बघ आपणच लेकर दाखवतो मास राहिले लेकर मोबाईल घेतला की लढाई नाही आणि लेकरू लढत नाही तर कसं होईल लेकर तुम्हीच मोबाईल दिला लेकरांना मोठं ठेवायचंय मुशी तुम्हीच यायचं लेकराला विचारलं कोण आहे दोषी पप्पा दोषी कसं काय पप्पा माझ्या मोबाईल दिला पहिला लेकराला आपण ठेवायचं नाही खरे आपण दोषी आपली कृती घडवायची कशी ही आपल्या हातात आहे आपण पिढी पुढची घडवली तर ते घडतेल आणि जर आपण नाही घडवलं तर काय लेकर घडणार आहे तर लेकराला सुसंस्कृत घडवायचं असेल तर तुम्हाला सांगतो की बंद करा पाहिजे द्यायची पुढे लेकरला बंद करा लेकरला जोपर्यंत संज्ञान येतो नाही तोपर्यंत त्यात मोबाईलच नको संज्ञान द्या 18 वर्षानंतर 20 वर्षानंतर 21 वर्षानंतर मोबाईल हातात यावा लहानपणी मोबाईल जर त्या पाठीवर एवढे मोठे बोलले लोकांनाच पाठीवर बघितलं तर लेकराला सत काही झाले किती वर्षात लेकरू 3 वर्षात 4 वर्षात लेकरू आणि त्या लेकराला शाळेत घेऊन टाकायची आणि ते लेकरू सांभाळायचे मॅडम सांभाळायचे लेकरू काय सांभाळायचं काय लेकरू समाज नवल नवल एवढे लेकरं शिक्षण आणि इतकी अवघड शिक्षण प्रणाली आली तर बघायचं कामच नाही एलकेजी काय समाज माहीतच नाही राहिलंच नाही आपण लहान लेकरं आल्यावर गोपाळ असो सत्यवताच्या मुखातून आपला विषय होता की वाचेला आधी भगवंताचं नाव यावं तर माणसाची बुद्धी भगवंताकडे वळत वाचेला देवाचं नावच जर नाही आलं तर कशी देवाकडे बुद्धी माणसाची वळत सत्यवताना पहिल्यांदा ऐन नावाचा उच्चार केला शब्दलो मुखातून घेतला तो पहिला शब्द ऐन नावाचा आला आणि त्याला सरस्वती प्रसन्न झाली आणि सरस्वती माता त्याच्यावर प्रसन्न होते त्याला वाचा मनाला फुटते मुखम करोती वाचालन मुखा बोलायला लागतो मुखाच्या मुखाने कुणातून शब्द बाहेर पडतात त्याच्या मनाच्या वाटते देवाचं नामस्मरण करायचं वेळेप्रमाणे आणि त्यांच्या मुखात सरस्वती आली मग त्यावेळेस आणि सगळे लोक बहुतांश लोक आले सगळे जमले आणि ते ग्रंथ वाचनाने मोठे पंडित झाले महाविद्वान झाले ना मोठमोठे ग्रंथ त्यांनी तयार केले लोक त्यांचं मत घ्यायचे ब्राह्मण मंडळी बरेच गुरु लोक यायचे म्हणजे सत्यवत आहेत त्यांच्याकडे ज्ञान भरपूर चला त्यांच्याकडे शिक्षण घ्यायचं असतं त्यांच्याकडे चला त्यांच्याकडे जाऊ लागले सगळे त्यांना विचार लागले का तर तितके प्रख्यात इतके विद्वान झाले आणि मग घरी गोष्ट कळाली आधी लांबच्या माणसाला कळते मग जवळच्या माणसाला कळतंय आधी घरच्या माणसाला कळत नाही नंतर कळतंय आधी महाराज ब्राह्मण होतं नंतर घरी महाराज कळत असं का येण्याप्रमाणे सत्यवताने सगळं ज्ञान मिळालं हे सगळं झालं ते फक्त आदिमाया शक्तीमुळं काहीच कारण नाही फक्त सगळं जे करणारे आहे ते जगन्मास करणारे आहे म्हणून त्या देवीचं स्मरण जमीन करायच्या आणि आठवलं कर नामस्मरण कर त्या देवीच्या नावाचा मंत्राचा जप असताना तुला सांगतो तो जप कर जेणेकरून त्या जपामुळे आमच्या जीवनामध्ये सौख्य निर्माण होईल देवीचं सुंदर मन निर्माण तुझ्या राज्यामध्ये आणि तुला कल्याण होईल याप्रमाणे या समस्या जन्म सांगता येतं हे चरित्र आपला असणारी या गंगेच्या तटाकावर आपण ऐकतोय